नमस्कार. आज आपण करूयात भरपूर भाज्यांचा वापर करून मऊ लुसलुशीत असं धपाट. तर खाताना अजिबात टोटर वगैरे बसले जात नाहीत किंवा कडक बनलं जात नाही किंवा असं थंड झाल्यानंतर वातड वगैरे अजिबात बनलं जात नाही. मुलं भाज्या खात नसतील तर या पद्धतीने नक्की करून पहा, किंवा आपल्यालाही असं तोंडाला काही चव नसेल तर या पद्धतीने नक्की करून पहा. खूप असं चविष्ट आणि हेल्दी बनवून तयार होतं. तर सुरुवातीला इथे मी अर्धा भोपळा घेतलेला आहे, दुधी भोपळा. तो असा छान असा किसून घ्यायचा आणि एक मोठं गाजर असं किसून घ्यायचं. तुम्ही बारीक कट करून घेतलं तरी चालेल, पण असं किसून घेतल्यामुळं छान असं मिळून येतं आपण पीठ मळत असताना. आणि थोडीशी कोथिंबीर अशी कट करून घ्यायची. आणि तुम्हाला अजून भाज्या कोणत्या वापरायच्या असतील तर या ठिकाणी तुम्ही अजून यामध्ये घेऊ शकता. आणि भाज्याचं प्रमाणही तुम्हाला किती थालीपीठं बनवायचे आहेत किंवा धपाटं बनायचं आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता. वाटण्यासाठी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं चवीनुसार मीठ, अद्रक आणि 10 ते 12 इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या. त्या कमी तिखट आहेत आणि मुलांना जर बनवत असाल तर थोडंसं तिखट कमी केलं तरी चालेल. आणि आता ह्याचं बारीक वाटण करून घेऊयात आपण. आणि एका मोठ्या बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 4 ते 5 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे. आणि बाजरीचं पीठ तुमच्याजवळ असेल तर तुम्ही ते घेतलं तरी चालेल, खूप चविष्ट बनलं जातं. आणि आता वरून बारीक करून घेतलेलं वाटण टाकून घेऊया. तर यामध्ये इथे मी थोडंसं बारीक होत नव्हतं त्यामुळे पाणी टाकून छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे, ती टाकून घ्यायची. आणि बारीक कट करून घेतलेल्या सर्व भाज्या यामध्ये टाकून घ्यायच्या. पावडर मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा धन पावडर आणि आवडीनुसार अजून मसाले यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. आणि 1 चमचा ओवा इथे हाताने असा क्रश करून घ्यायचा, यामुळे सुगंध खूप छान येतो. तीळ असेल तर 1 चमचा तिळी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. आणि छान असं एकजीव करून घ्यायचं. आणि ज्या भांड्यामध्ये आपण वाटण करून घेतलेलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून भांडं विसळून यामध्ये असं पाणी टाकून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. आणि हाताने छान असं आता हे पीठ मळून घ्यायचं आहे. पहा या पद्धतीने, जास्त असं सैलसरी नाही किंवा जास्त असं घट्टसरी नाही, चपातीला आपण कणिक मळतो त्या पद्धतीने असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. पहा या पद्धतीने. आणि आता वरून 1 वाटी इथे मी बारीक कट करून पात घेतलेली आहे, ती टाकून घेऊयात. पात नसेल तर तुम्ही कांदा असा बारीक कट करून यामध्ये टाकू शकता, पण कांदा असो किंवा पात असो सुरुवातीला टाकायची नाही, जास्त अशी चुरली जाते. तर कांदा असं शेवटी टाकायचा, त्यामुळे काय होतं कांदा छान असं वाफला जातो आणि चव खूप छान लागते. असं छान असं एकजीव सुरुवातीलाच केलं तर कांदा असा पूर्ण मॅश होतो यामध्ये. तर पात अशी छान अशी एकजीव करून घ्यायची आहे. पहा या पद्धतीने, जास्त असं चुरायचं नाही, फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामुळे आपलं असं धपाटं दिसायलाही छान असं हिरवगार दिसतं आणि पातही छान अशी फुलली जाते किंवा आपली जाते. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने. आणि आता एक गोळा करून घ्यायचा असा, थोडंसं 10 ते 15 मिनटं भिजून घेतलं तरी चालेल आणि पटकन केलं तरी चालेल. तर आता इथे एक सुती कापड मी ओलं करून घेतलेलं आहे आणि थोडंसं असं पेल्यामध्ये किंवा वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि गोळा करून घ्यायचा. हे पहा या पद्धतीने मिडियम साईजचा करून घ्यायचा, जास्त मोठाही नाही किंवा जास्त असं बारीकही नाही. आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि सैलसर करून घ्यायचं, जास्त असं घट्टसर करायचं नाही. आणि आता सुती कपड्यावर असं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, त्यामुळे खाली असं धपाट आपलं व्यवस्थित बनलं जातं. आणि गोळा घ्यायचा आणि छान असा पसरवून घ्यायचा. हे पहा या पद्धतीने. तुम्हाला जाड पातळ कसं हवं आहे त्यानुसार तुम्ही हे धपाटं असं थापून घेऊ शकता. आणि वरून आता भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची, किंवा तुमच्याकडे कोणती भाजी अवेलेबल असेल तर ती बारीक कट करून यामध्ये असं वरून पसरून घेतली तरी चालेल. तर इथे मी कोथिंबीर अशी छान पसरून घेतलेली आहेत आणि असं होल देऊन घ्यायचं. आणि तवा अगोदरच गरम करायला ठेवलेला होता, तर तवा छान गरम झाला की तेल टाकून घ्यायचं आणि सर्व बाजूंनी छान असं पसरून घ्यायचं. आणि छान असं हे धपाटं यामध्ये टाकून घ्यायचं. धपाटा आपण थापत असताना कापड थोडंसं जाडसर घ्यायचं, त्यामुळे इझिली आपल्याला असं टाकता येतं आणि काढता येतं. आणि आता सर्व बाजूने असं थोडंसं तेल टाकून घ्यायचं, झाकण ठेवून छान असं हे धपाटं वाफवून घ्यायचं. आणि बोलाय त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं, 2 ते 3 मिनटं वाफवून घ्यायचं. मिडियम गॅसवर पलटी करून घेऊयात. छान असं वाफलं जातं. आणि झाकण ठेवून अजून दुसऱ्या बाजूने छान असं खरपूस कलर येईपर्यंत आपल्याला हे धपाटं भाजून घ्यायचं आहे. हे पहा दोन्ही बाजूनी छान असा कलर येतो. आणि इथे तुम्ही तूपही लावू शकता आवडीनुसार तुमच्या. हे पहा या पद्धतीने छान असं भाजून घ्यायचं. आणि खायला हे गरम गरमच छान लागतं, शक्यतो गरमच खायचं हे. आणि दुसरं धपाटंही त्या पद्धतीनेच थापून घ्यायचं आणि त्यामध्ये तेल टाकून याच पद्धतीने असं भाजून घ्यायचं. सर्व धपाटे याच पद्धतीने करून मी अशी भाजून घेतलेली आहे. हे धपाटे तुम्ही दह्याबरोबर, सॉसबरोबर किंवा चटणी किंवा ठेचा असेल याबरोबर खाल्लं तरी अतिशय चविष्ट लागतं. तर या पद्धतीने नक्की करून पहा.
मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो आणि या व्ह्यूअर असाल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.